नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महत्त्वपूर्ण अपडेट की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच महा-TET परीक्षेच्या संदर्भात यापूर्वीच आपल्याला जाहीर प्रकटन पण उपलब्ध झालेलं होतं. परंतु आपण आतापर्यंत जर अर्ज भरलेला नसेल तर अर्ज भरण्यासाठी आपण आजची याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. तर अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तो 27 मार्च 2026 पासून सुरू झालेला आहे आणि 16 एप्रिल 2026 हा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तरी आपण अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर अर्ज भरा. शेवटच्या कालावधीमध्ये अर्ज भरण्याची तयारी करत असाल तर अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी ऑनलाईन स्वरूपात येत असतात. त्या दृष्टीने आपल्याला अर्ज भरायला अडचण येऊ शकते. त्यासाठी आपण लवकरात लवकर अर्ज भरून घ्या, कारण अर्ज भरण्याचा कालावधी आता 8-10 दिवस बाकी आहेत. त्या 10 दिवसाच्या आत आपण अर्ज भरणं गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे. दोन्ही पेपर होणार आहेत त्याच दिवशी. त्यामुळे आपल्याला या दृष्टीने अभ्यासाची तयारीसुद्धा करायची आहे. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यापूर्वीच मी काही व्हिडिओसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. TETच्या तयारीच्या संदर्भामध्ये कमी कालावधीमध्ये कशी तयारी करावी किंवा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात कसा फोकस करावा या संदर्भात व्हिडिओ यापूर्वीच माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. तसंच यापुढे सुद्धा मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीच्या वेगवेगळ्या टिप्स आपल्याला देणार आहे. मात्र आपल्याला तात्काळ अर्ज भरणं गरजेचं आहे. अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये ही आजची अपडेट आहे. गोष्ट म्हणजे या संदर्भातला आपण अभ्यासक्रम असेल किंवा प्रश्नपत्रिकेचा संदर्भातला निकाल असेल किंवा आपल्याला आवश्यक असणाऱ्या माहिती ही सर्व आपल्याला या www.mahatet.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. प्रत्येक सूचना व्यवस्थित आपण वाचन करूनच अर्ज भरणं गरजेचं आहे. अर्ज भरताना आपल्याला 10वी आणि 12वीच्या शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता असेल, दिव्यांगत्व असेल, राखीव प्रवर्गाच्या संदर्भात माहिती असेल, या सर्व गोष्टी आपल्याला मूळ प्रमाणपत्रावरून भरणं अपेक्षित आहे. नवीन रंगीत फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरीसुद्धा आपल्याला स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि स्वयंघोषणापत्र आणि स्वतःचं ओळखपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला अपलोड करणं अपेक्षित आहे. या संदर्भात आपल्याला अर्ज भरताना ईमेल आणि SMS च्या संदर्भात जो आपला मोबाईल नंबर आता सुरू आहे तोच आणि ज्या ईमेलचा आपण नेहमी पाहत असतो तो ईमेल ID आपल्याला भरणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला माहिती मिळेल. विशेष म्हणजे जर दोन्ही पेपर आपण भरत असू तर दोन्ही स्तरासाठी विकल्प एकाच वेळेस आपल्याला भरायचा आहे. वेगवेगळा अर्ज भरण्याची गरज नाही. बरेच जण दोन्ही अर्ज वेगवेगळे भरतात, फीसुद्धा जास्त लागते आणि आपला जो बैठक क्रमांक आहे तो 2 वेगवेगळ्या सेंटरवर येण्याची शक्यता असते. म्हणून आपण अर्ज भरतानाच दोन्ही पेपरचा म्हणजे प्राथमिकचा 1 ते 5चा आणि 6 ते 8चा दोन्ही पेपर जर आपल्याला द्यायचे असतील तर दोन्ही एकाच वेळेस एकाच फॉर्ममधून भरणं अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्ज करताना आपण या गोष्टींची माहिती घेणं गरजेचं आहे. फक्त ऑनलाईनच अर्ज आपल्याला करता येतील, ऑफलाईन अर्ज करता येत नाहीत. परीक्षेचं शुल्क ऑनलाईनच आपल्याला पेड करावं लागतं. मग आपल्यासाठी उपलब्ध सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यासाठी चालतात. अर्ज स्वीकारण्यासाठी आपण ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी आपल्यासोबत असणं अपेक्षित आहेत. म्हणून आपण सर्व कागदपत्र सोबत ठेवूनच अर्ज भरा. परीक्षेच्या अंतिम दिनांकापर्यंत शुल्क स्वीकारण्याची तारीख जी आहे ती 16 तारखेपर्यंतच आपल्याला अर्ज आणि ऑनलाईन पैसेसुद्धा भरायचे आहेत. कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची प्रती याच्यात जोडणं अपेक्षित नाही. त्यामुळे कागदपत्र फक्त सोबत ठेवून आपल्याला अर्ज भरायचा आहे. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र जर आपण भरलेत तर आवेदनपत्र अंतिम भरलेलं जे असेल शेवटी तेच ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि इतरसुद्धा आपल्याला पैसे वगैरे परत मिळणार नाहीत. त्या दृष्टीने आपल्याला महत्त्वपूर्ण सूचना आहे. या संदर्भात काही अडचण असल्यास एक हेल्पलाईनचा नंबरसुद्धा दिलेला आहे परीक्षा परिषदेने, त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आणि हा हेल्पलाईन नंबर फक्त 10 ते 6 वाजेपर्यंतच आपल्याला मिळणार आहे. निश्चितच तयारीला लागा. आपण लवकरात लवकर अर्ज भरा. आजच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट. आपण सर्वांनी आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.